एक मिनिट काय झालं? पोटात दुखतंय. मला सांगा तुम्ही रात्री काय जेवलात? मावरे खाल्लं मी. मावरे. अच्छा फिश. बसा. फिश खाल्लं? हा फिश खाल्लं. बरं मला सांगा मग संध्याकाळी चहा सोबत काय खाल्लं? सुक्क बोंबील असं डुबुक असं खाल्लं त्याची चहा सोबत. अरे जाम भारी लागतंय. म्हणजे असं त्याला असं खरपूस असं भाजून घ्यायचं, कडक जायला कसं डुबुक खायचं. अरे खारीपेक्षा जाम भारी रा. बरोबर ठीक आहे. दुपारी जेवताना काय जेवलात? हे आपलं सुरमई पापलेट. इतके फिश खाल्लेत? तुम्हाला माहितीये का तुमच्या पोटात तुम्ही फिश टँक तयार केलेला आहे. आपण जरा चेक करूया. एक मिनिट. हा जरा लांब श्वास घ्या. एक मिनिट. फालतू जोक मारायचं नाही ह्यांच्यासारखे, कळलं? लांब श्वास घ्या. अहो लांब श्वास सोडा. नाही आधी करायला पाहिजे होते. बरोबर. लांब श्वास सोडा. सोडा. अरे तुम्ही जिवंत मासे खाल्ले की काय? हो मासे पोहतात आतमध्ये. पोट दुखणारच ना. जाम भारी. म्हणजे हा तरच आहे म्हणा. काही करायचं डॉक्टर तुम्ही काही पण करा. तुम्ही काही पण करा. आपण माझ्यावर इलाज करा, उपचार करा. डॉक्टर ही चैन घ्या पाहिजे. एक सेकंड. उपचार करा. एवढा खर्च नाहीये. फक्त 20 रुपये माझी फी आहे. औषध फक्त 20 रुपये? हा. औरत चिंदी आजार जायलाय म्हणा. नाही. अरे सकाळी येताना बँकेतून मी 10,000 रुपये काढून आलं तर औरतच. कसं आहे माहितीये का, लोकांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. कारण नसताना मी लोकांना लुबाडत नाही. 20 रुपयात तुम्हाला मस्त गोळ्या देतो, विषय संपून जाईल. बरं. ओके पटकन तुम्हाला गोळ्या देतो. हा बायको बोल. हॅलो. हा काय करताय? आता दवाखान्यात उपचार करतो. दुसरं काय करणार मी? काम काय ते बोल. ऐका आपल्या आबांची 75 माहितीये ना? माहितीये मला. ती आपल्याकडे साजरा करायची आहे. त्याच्यासाठी मी 20 किलो बिर्याणी मागवली. 8,000 रुपये लागणार आहेत. येताना बँकेत जा आणि 8,000 रुपये काढून आणा. हा 8,000 बँकेत नाही आहेत ग. मग आहेत. नाही पेशंट आहे. मी जरा नंतर फोन करतो. ओके. हा बाय. हा मी तुम्हाला गोळ्या देतो. पण मला आधी सांगा गोळ्या घ्यायच्या आधी तुमच्या पोटात असा मुरडा मारतो का तुम्हाला? बुरडा मारतो डॉक्टर. बुरडा मारतो. आपल्याला डिटेलमध्ये चेक करायला लागेल. एक सेकंड आपण जरा चेक करूया. लांब श्वास सोडा. ओ माय गॉड. हो मुरडा नाही पोटामध्ये. मासे मुजरा करतायत. हो म्हणजे पोटात मासे मुजरा करतायत. अरे बापरे. आता काय करायचं? म्हणजे आता माशांवर पण मला पैसे उडवायला लागतील. तसं नाहीये. मुजरा थांबवायचं त्यांचा. कळलं का तुम्हाला? थांबा. तुम्हाला पाहिजे तर किती पैसे पाहिजे लागतील? मी नाही घ्या. तुम्हाला थांबवूया पहिलं. हो बघा फार नाही. आपण काय आपण इंजेक्शन देऊन टाकूया आणि त्यांना माशांना बेशुद्ध करून टाकूया. फक्त इंजेक्शनची किंमत 8,000 रुपये. नाही माझी फी 20 रुपये पण इंजेक्शनची किंमत 8,000 रुपये होतील असं म्हणतो. 8,000 रुपये झालं तरीच बोललो. मला काही साधा सुद्धा आजार नसणारच. तेच म्हणतो मी ऍक्च्युली 10,000 रुपये असं बांधून आलो होतो मनात की 10,000. तुम्ही 8,000च पटवलं. थँक्यू. 8,000 तुम्ही. थँक्यू. 8,000 मोजू येते. हा म्हणजे 2,000 काढले ना. हरकत नाही. क्या बात आहे. ओके आता मी तुम्हाला इंजेक्शन देतो. ओके झोपा. इकडे उशी. मारलेलं नाही. थांबा. उगाच काहीतरी. हे बघा एक सेकंद जरा. ओके आता इंजेक्शन दिलंय. थोडा आराम करा. गोळ्या घ्या. मी तुम्हाला डोस समजावून सांगतो. हा हाय बायको बोल. आपल्या बंड्याची फी भरायची शाळेची.
50,000 रुपये त्याच्या शाळेतून फोन आला होता. किती? 50,000 उद्या नाही भरले ना तर त्याला शाळेतून काढून टाकतील हो. तुम्ही बँकेत जा आणि 50,000 रुपये घेऊन या. अगं 50 तर बँकेत आहेत थांब. मी बघतो मी. बघतो. हो. डॉक्टर मी निघू? नाही बस बसा ना तुम्ही. बस. अरे कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला डोस समजावून सांगतो, पण मला असं वाटतं की असं लुटूपुटूची लढाई करण्यापेक्षा आपण डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक करूया का? तुम्ही डोस सांगताय का ढोस सांगताय? तसं नाही, म्हणजे मी इंजेक्शन दिलं आणि समजा ते सगळं इंजेक्शन एकाच माणसाने पिऊन टाकलं तर काय होईल? अरे मग तो फुलटू होईल. हावऱ्यासारखं तो प्याला तर फुलटू नाही का होणार? नाही बरोबर, बाकीचे मासे ते राडी करतील ना. त्यांचं महत्वाचं काहीतरी करायला पाहिजे. त्यांना इंजेक्शन देऊन आपण बेशुद्ध केलं ना, मगाशी केलं तसं, आता आपण दुर्बीण टाकून त्यांचा सगळा खात्माच करून टाकू. अच्छा, म्हणजे तुम्ही दुर्बिणीतून हे सगळं करणार? हा, ही दुर्बीण आहे, ऑपरेशनची दुर्बीण. ऑपरेशन करणार नाही दुर्बिणीतून. ऑपरेशन? चल, तुम्ही आधी बोलत गोलीने बरं होईल, मग बोलत तुम्ही इंजेक्शन बरोबर, आता डायरेक्ट ऑपरेशन? कसं आहे माहितीये का, लोकांची सेवा करणं माझं कर्तव्यच आहे. अरे पण त्या कर्तव्याचे किती पैसे सांगशील का नाही? ऍक्च्युली 50,000 तुम्हाला द्यावे लागतील. अरे पण वसर्या, तू 20 रुपयात मला बरं करणार होता ना रे. बरोबर आहे, बरोबर तुमचं. कसं आहे माहितीये बघा, आता मी इंजेक्शन दिलंय, त्यातून ते बरं व्हायला 10-12 दिवस लागतील. पण दुर्बिणीने मी काय करेन, प्रत्येक मासा शोधेन, पकडेन आणि मारून टाकेन त्याला. म्हणजे टेन्शनच नाही ना, टेन्शनच नाही असं म्हणतोय मी. फक्त 50,000 द्यावे लागतील तुम्हाला. 50,000? अरे बापरे, नाही कॅश वगैरे नाहीत माझ्याकडे. नाही, कार्ड पण नाही मी आणले हो. चेन काढा ना, चेन चालेल मला. चेन चालेल? हा, तुम्ही असं काय करताय? थँक्यू व्हेरी मच. तुम्ही झोपा आता मस्तपैकी, मी दुर्बिणीनं ऑपरेशन करतो. झोपा पटकन घ्या. हा, जरा वरपर्यंत घ्या. वरपर्यंत कशाला झोपायचं? थांबा 2 मिनिटं. ओके, आता मी जरा थांबा. काय झालं? काय केलं नाही मी अजून? थांबा ना. मी जर असं कट मारतो. कट मारणार? तुम्ही कट करणार? नखा एवढा कट मारणार आहे, फक्त नखा एवढा कट. हा, नका एवढे कट चालेल. हा, तिकडे बघा. ओके, चल झालं. ओके, काम फत्ते. दुर्बीण टाकले, आता मस्तपैकी आपण सगळं व्यवस्थित करा. टाकले. येस. त्याला कळलं पण नाही. हलका आहे तू. एक सेकंद. ही ना आता फोन. हॅलो, ऐका ना, मी काय म्हणते, आपण हे घरच विकून टाकूया. या घरात ना खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. तो फक्त 30 लाख रुपये मॅनेज करा, बाकीचे हे फ्लॅट विकून आपल्याला होतील. हा, आणतो. कोण बोलतोय? आवाज कसा बदलला तुमचा? हॅलो. आता थोड्या वेळाने चेहरा पण बदलणार. काय? हॅलो. अरे ठेवा. माझ्या बायकोचा फोन असणार. अच्छा, असा आहे तो वसर्या. काय माहिती का, म्हणजे फोन आला तर लगेच तुझी उपचार पद्धत बदलते. नाही तसं ना. आता 30 लाखाचं काय करणार? काय करशील आता 30 लाखाचं? ऍक्च्युली मला असं वाटतं तुमच्या किडनीचा पण प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे ते आपण त्याचं ऑपरेशन केलं की होऊन जाईल सगळं. नाही, मला काय वाटतं, मी जरा उपचाराची आयडिया माझी वेगळी आहे, ती मला सुचली आता. काय? मी डायरेक्ट डॉक्टरचं मर्डरच करणार. ऐका ना, म्हणजे माझं पोट दुखायचं बंदच होणार. हे बघा, मी इथे दुर्बीण आतमध्ये ठेवलेली आहे, ती मी काढणार नाही, लक्षात ठेवा. वसर्या, करगुटात अडकवली साईज दुर्बीण. मला सांगतोस अडकवलीच आहे. ऐका ना, आता तुला तर सोडतच नाही.